खूपच छान कविता होती, पुढे रडणार आहे मी. शाळेबद्दल असं एक म्हणजे शाळेत असताना तर मी जास्त माझा वेळ मस्तीतच गेला होता. शाळा संपल्यानंतरही बाहेर मस्ती केली, पण वेगळ्या प्रकारची मस्ती केली. प्रश्न हा आहे की आपण शाळेतनं बाहेर पडतो काय आपण घेऊन जातो. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित बिणित सगळं आपण शिकतच असतो. ह्याच्या व्यतिरिक्त शिक्षक तुम्हाला एक संस्कार नावाची गोष्ट देतात. ती फार महत्त्वाची आहे आणि मला त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळी आला. मी शाळेतनं बाहेर पडलो, माझ्या घरचं वातावरण सगळं राजकारणाचं होतं. विश्व हिंदू परिषद, RSS इथे काही बोलायला हरकत नाही, तसं आपलं प्रायव्हेट आहे. नाही तर म्हणतील काहीतरी प्रचार करतो. आज मी कुठल्याही संस्थेचं आणि संघटनेचं काम करत नाही, पण पूर्वी करत होतो. आणि त्या सगळ्या काळात माझ्यावरती अनेक केसेस झाल्या. जेलची वारी करून झाली. आयुष्यात 3 जेल बघितलेले आहेत वेगवेगळे. त्याच्यानंतर पेपरमध्येही लिहित असतो मी. मराठी गझलचं म्हणजे लेखन माझं चालतं. स्टेट लेवलचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्याच्यानंतर इतर काही सोशल ॲक्टिव्हिटीज चालू असतात. म्हणजे मी समाजसेवा असं ज्याला म्हणत नाही, कारण आपण ज्या समाजात राहतो त्याला सेवेची खरोखर कमी गरज आहे, त्याला सुधारण्याची गरज आहे. त्यामुळे सेवेची खरंच गरज नाही आहे. सेवा, ज्या समाजाला सेवा लागते तो वेगळा आहे. मुद्दा हा आहे की शाळेतनं तुम्ही बाहेर पडता ते संस्कार म्हणजे काय आहे. एक असा पिरियड काय वर्गात नव्हता की चला मुलांनो आता तुम्हाला संस्कार शिकवतो. असं काही नव्हतं शाळेत. आपले रोजचे जे विषय होते ते शिकवतानाच आपल्याला 4 गोष्टी जगातल्या वावरताना पुढे काय करायला लागणार आहे हे शिक्षक आपल्याला सांगत होते. मला खटावकर सरांचं एक वाक्य नेहमी आठवतं, काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे ज्याला कळतं तो शहाणा. आणि माझ्या कोर्टातल्या प्रत्येक केसेसमध्ये मी याचा अनुभव घेतला. आणि जेलमध्ये मी होतो, माझ्याबरोबर अंडरवर्ल्डचे लोक होते, वेगवेगळे गुन्हेगार, रॉबरीमधले, रेप केस, सगळ्या प्रकारचे होते. आणि काही वेळा असं माणसाला होतं की माणसाला नैराश्य येतं. 12-12, 14-14 केसेस झाल्या माणसावरती आणि चार्जेस मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही घाबरू नका. भयंकर सिरियस चार्जेस होते. नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट, बॉम्ब ब्लास्ट, अटेम्प्ट टू मर्डर, सगळे प्रकार. पण मुद्दा असा होता की सगळं ते पॉलिटिकल होतं. पण त्याच्यात मी पूर्ण माझं आयुष्य असं मी म्हटलं की त्याच्यात बरबाद झालं आहे असं मी म्हटलं तर मी स्वतःला कमकुवत मानेन. मी म्हणेन की ह्याच्यात मी काहीतरी शिकलो आहे. आणि ते शिकलो आहे, ती जी ताकद आहे ती कुठे आहे, ती ह्या संस्कारांमध्ये आहे. माणसाला अशा वेळी नैराश्य येतं आणि तो वाईट मार्गाकडे पटकन जाऊ शकतो. किंबहुना एखाद्या माणसावर 10-12 केसेस झाल्या तर तो असा विचार करेल की बाबानं आणखीन एक मी खरोखरची रॉबरी केली तर काय 13वी केस पडेल, 12 केस तर झालेत, काय फरक पडतो. तर हा जो मधला जो डिफरन्स आहे त्याच्यातनं तुम्हाला हे तुमचे संस्कार बाहेर काढतात. आणि जेलमध्ये असताना मी बघत होतो की सगळ्या प्रकारचे कैदी आजूबाजूला राहतात. जोवर त्यांच्याबरोबर आपण राहतो तोवर त्यांच्यामध्ये मिसळून राहा. तुम्ही एकदा तिकडनं बाहेर पडलात की तुमचं जग वेगळं आहे. हे संस्कार आहे. लहान सहान गोष्टी आपल्या दांडेकर त्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल की आले दांडेकर नेहमी वर्गात दांडेकर नुसतं धडा शिकवत नसत वर्गात किंवा कविता शिकवत नसत. ते तुम्हाला ते त्याचं ॲनालाइज करणं जे आहे त्याचं पृथक्करण किंवा विश्लेषण करायला त्या नेहमी तुम्हाला सांगायचं. काही गोष्टी तुमच्या गाईडमध्ये असतात, पुस्तकात असतात, काही नसतात. त्या तुम्हाला ह्याच्यावरती विचार करायला उद्युक्त करायच्या. तुम्हाला जे समोर दिसतंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे ते शोधून काढायचा प्रयत्न करा. त्या सगळ्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात पुढे त्यावेळी फक्त त्या मी घेऊन ठेवल्या, त्या वापरल्यानंतर पुढे. आणि हे जे ह्याला जे मी म्हणतो ते हे संस्कार आहे की तुम्हाला साधं साधं चालू आहे वर्गामध्ये तुमचं शिक्षण चालू आहे, त्याच्याबरोबर काहीतरी 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही त्यातलं काय घेता काय नाही हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि आज मी असं म्हणतो की दांडेकर नाही, त्या दिवशी मी फोनवर बोललेलो की मी असं आयुष्यात आज काही केलेलं नाही की ज्यामुळे माझ्या शिक्षकांना माझ्याबद्दल अभिमान वाटेल. पण मी एवढं निश्चित खात्रीने सांगू शकतो की मी ह्याची काळजी घेतलेली आहे की मी त्यांचा विद्यार्थी आहे ह्याबद्दल त्यांना लाज वाटणार नाही. माझ्यावरती विविध प्रकारचे केसेस झाले होते आणि मला डिफरन्स असा दिसत होता समाजामध्ये की प्रत्येकाला सारखा न्याय दिला जात नाही. ही काही पेपरमध्ये बातमी आलेली आहे, काहीमध्ये आलेली नाही आहे. कोर्टाच्या ऑर्डर्स होत्या.
संजय दत्तला आत अडकवण्यासाठी मी टाटा कोर्टमध्ये ॲप्लिकेशन केलं होतं आणि माझ्या केसचं उदाहरण दिलं होतं आणि ते पब्लिक प्रॉसिक्युटरला कोर्टाने घ्यायला लावलेलं आहे. सुप्रीम कोर्टमध्ये तो माणूस इलेक्शन लढवायला चालला होता, तिथेही मी त्याला विरोध केलेला आहे. कोर्टाला रिक्वेस्ट केलेली माझं नाव काढू नका, आय डोंट वॉन्ट एनी पॉलिटिक्स ऑन दिस सब्जेक्ट. माझ्याकडे आज टाटा कोर्टाचे पेपर्स आहेत आणि प्रत्येक पॉईंट मी तिकडे टाकलेला आहे. तो पब्लिक प्रॉसिक्युटर उज्ज्वल निकमला टाटा कोर्टाचे जज आहेत त्यांनी घ्यायला लावलेला. आणि हे सगळे जे प्रकार आहेत बघतोय आपण, हे कशात नाही येतात, संस्कारात ना. काय कोणी मंडळी मला म्हणतात आपला आहे गुंड आहे, कोण म्हणता हा समाजसेवक आहे, कोण म्हणता गरीब बिचारायला फसवलं. कोण काय विचार करतो ह्याचा मी जो विचार करायला लागलो तर मला माझं आयुष्य थांबवायला लागलं. मुद्दा हाच आहे की तुम्ही इथनं घेऊन काय गेला. चांगल्या गोष्टी सांगितल्या माझ्या जास्त गेल्या नाहीत, मला त्याची पर्वा पण नाही. पण मी माझ्या शिक्षकांना सांगू शकतो की तुम्ही दिलेले संस्कार आहेत ते कुठेही फेल गेलेले नाही आणि पुढेही जाणार नाही, कारण ते आतपर्यंत रुजलेलं आहे. जातील तर पुढच्या माणसाला कोणाला तरी दिले जातील, माझ्यामधनं निघून जाणार. आणि अशा प्रकारची पिढी पुढे आता म्हणजे अशा प्रकारचे विद्यार्थी आणि अशा प्रकारचे शिक्षक पुढच्या काळात येतील की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे मोडकबाईंना मी भेटलो होतो, जाऊन त्यांच्याशी बोललो. सगळंच राजकारण आहे, त्या म्हणायला सगळं रिझर्वेशन हे ते, रिझर्वेशनला आमचा विरोध नाही, ते सगळं ठीक आहे. पण त्या म्हणाल्या की शाळेची जी क्वालिटी आहे ती खाली घसरत चालली. आपल्याच वर्गातले मुलं, मला किती सांगा किती जणांची मुलं मराठी मीडियमला शिकायला गेली. मला माहिती आहे हा प्रश्न विचारणं सोपं आहे, कृतीत आणणं खूप कठीण जाईल. मराठी मीडियम यस. याच्यावरती उत्तर देऊ इच्छितो की मला माझी बायको हिंदी भाषिक आहे, शी इज अ नॉर्थ इंडियन. ओके. पण लकीली सिंघानी आणि शाळा आहे त्याच्यामध्ये एकच भाषा अशी नाही, त्यांना 4 सब्जेक्ट्स आहेत. देर इज मराठी, देर इज हिंदी, देर इज संस्कृत विच इज इन्कॉर्पोरेटेड ऑन इंग्लिश तर इज स्टँडर्ड लँग्वेज. आणि आय वॉज व्हेरी मच कीन टू पुट माय चिल्ड्रन इन मराठी बिकॉज मराठीचं माझ्या घरचा जो वारसा आहे, म्हणजे माझ्या बाबांनी जे स्वतः ज्ञानेश्वरीचं भाषण, त्यांच्या कवितांची पुस्तकं आहेत बाबांची, ती पुढे घेऊन जाणारा मी झाल्यानंतर कोणी दिसत नव्हतं. तर माझ्या बायकोने हे मान्य केलेलं पूर्णपणे, जरी ती हिंदी, कारण मातृभाषा मुलांची टेक्निकली हिंदी होते, तरीही मुलांना आम्ही मराठीत घरचं. आणि लकीली सिंघानियासारखी शाळा मला मिळाली जिथे माझ्या मुलीने मराठीत लिहिलेला लेख तिच्या पुस्तकामध्ये पब्लिश झालेला आहे. सो आय थिंक म्हणजे आय वुड लाईक टू, दिस इज अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट. मी अख्ख्या माझ्या सगळ्या मित्रांशी मांडलेलं आहे की तुम्ही मराठीत शिकवा. सगळ्या ज्या मराठीमध्ये जे शिकलं जाऊ शकतं, मातृभाषेत ज्या कम्फर्टली जे कम्फर्टेबली शिकलं जाऊ शकतं, ते माझ्यामध्ये दुसऱ्या भाषेतनं शिकणं कठीण असतं. आणि याच्यात माझ्या म्हणजे आय डोंट नो, दिस इज नॉट अ फोरम टू टॉक अबाउट दिस, मी स्वतःची लाल करत नाहीये, पण माझ्या बाबांनी मला 10वीत आय थिंक डिसेंबर आणि जानेवारी मला रेन मार्टिन घरी बसून शिकवलेलं. मला आठवते 2 टीचर्स घरी आलेल्या की तो शाळेत येत नाही, काय करतोय. तर बाबांनी मला रेना मार्टिन तेव्हा इंग्लिश, कारण भूषण 10वीचे मार्क महत्वाचे नाहीये, तुला 11वी 12वीला. सो ही हॅड दॅट विजन. दो आय वॉज इन अ मराठी मीडियम स्कूल, आय टू वॉक इन दिंडीत 18 दिवस शाळा बंद करून आम्ही चालायला जायचो. पण आय थिंक दिस इज अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट. मातृभाषेतनं शिक्षण आणि मराठीतनं शिक्षण एस्पेशली इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझी मुलं डेफिनेटली मराठी शिकतात, मराठीत कविता म्हणतात, मराठीत गाणी म्हणतात ते. आणि आपण पुढे नेतो की नाही एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ शाळेला डोनेशन देऊन तुमचं काम झालं किंवा दिले पैसे चला निघून जाऊ, काहीतरी त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन करायचा प्रयत्न करा. मी मेल पाठवल्याच होत्या, काही जणांकडे पोचल्या नसतील. प्रत्येक वेळी असं नाही आहे की तुम्ही काही पैसे तिथे दिले पाहिजेत. बाईने सांगितलं तुम्ही आर्टिकल लिहा, दुसऱ्या काही गोष्टी करू शकता, शाळेला प्रायोजक मिळवून द्या, स्पॉन्सरशिप. खूप मोठे कार्यक्रम पुढे शाळेचे यायला घातलेले आहेत, त्याच्यासाठी त्यांना गरज आहे. आपले वेगवेगळे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपले कॉन्टॅक्ट्स आहेत, जिथे आपल्या ओळखी आहेत, त्याचा वापर करा. ती सुद्धा एक प्रकारची शाळेला मदत आहे. कदाचित तुमच्या 500 रुपयाने किंवा 1000 रुपयाच्या किंवा 5000च्या डोनेशनने जे काम होणार नाही, ते कदाचित तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या ओळखीमुळे आणि ते वापरा. एवढंच मी आवाहन करू इच्छितो. धन्यवाद. आता खरं म्हणजे हा माझाच वर्ग आहे, त्यामुळे कितीतरी वेळा मी तुमच्याशी बोललेली आहे. पण आज मात्र खरंच काय बोलायचं आहे मला समजत नाही असं झालं. कारण आज आपल्या भूमिकाच सगळ्या बदलल्या गेलेल्या आहेत. मला विद्यार्थी म्हणून समोर बघणं हे मला आता वेगळं वाटतंय. एक गोष्ट सांगावीशी वाटते की
मला तुम्ही नक्की ओळखत असाल, कारण 2 प्रकारचे शिक्षक विद्यार्थी नेहमी ओळखतात. पहिला प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांचे फार लाड करणारे, ते जे वर्गात करतील ते करून देणारे, त्यांच्याशी अतिशय गोडीने वागणारे असे. आणि दुसरा प्रकार माझ्यासारखा, की ज्यांना शिस्त अतिशय प्रिय आहे आणि वर्गामध्ये शिस्त म्हणजे कडक बाई ज्याला म्हणतात तशा, त्या पण मुलांच्या चांगल्या लक्षात राहतात. त्यामुळे मी तुमच्या लक्षात असेल असं मला वाटतं आहे, निश्चितपणे असेल असं. आज ज्यावेळेला तुम्ही जमलात आणि सगळ्यांनी ज्यावेळेला आपण काय काय करतोय सांगितलं, त्यावेळेला खरोखर असं वाटलं की आपण शिक्षक झालो हे अतिशय चांगलं झालं. की इतकी मुलं, आता ही आम्ही जी शिकवलेली मुलं आहेत त्यातला फार थोडा भाग हा आहे, पण ही मुलं प्रत्येक मुलांनी आपल्या क्षेत्रामध्ये जे काही यश मिळवलेलं आहे आणि आज इतक्या चांगल्या ह्याच्यावरती तुम्ही सगळे पोचलेले आहात, हे पाहिल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी ह्याच्यामध्ये थोडासा आपलाही हातभार लागलेला आहे. की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती गेलात, एवढं यश मिळवलं, त्याच्यामध्ये अगदी थोडं का होईना पण आमचं काहीतरी त्याच्यामध्ये भाग आहे. आणि असा इतक्या मुलांच्या मध्ये जर आमच्या शिकवण्याचा भाग असेल तर खरोखरी शिक्षकाची नोकरी केली त्याच्याबद्दल आम्हाला धन्यता वाटते अतिशय. आजच वाटते असं नाही, कायमच वाटत आलेली आहे. जेव्हा आम्ही इथे तुम्ही मुलं म्हणून आमच्यासमोर असता आणि जेव्हा आम्ही शिकवतो त्यावेळेला शिक्षणाबरोबरच संस्कारही होत असतात. तुम्हाला आम्ही ओरडतो, मारतो, बोलतो, असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही सांगतो. त्यावेळेला बरेच वेळा असं थोडंसं फ्रस्ट्रेशन आल्यासारखं होतं. ते असं वाटतं आपण एवढं सांगतोय सगळ्यांना, पण यातलं काही शिरतंय का डोक्यामध्ये यांच्या, यातलं काही होणार आहे का नक्की, याचा काही फायदा होणार आहे का, काय एखाद्या खडकावरती पीठ टाकावं तसं आपलं आपण टाकतो आहोत. तरी पण शिक्षक असल्यामुळे आम्ही ते करतच राहतो. पण आज जेव्हा तुम्ही भेटता आणि तुम्ही कोण झालेले आहात, कसे झालेले आहात ते सांगतात. सौरभसारखा मुलगा ज्या वेळेला भाषण करून सांगतो की शिक्षकांना कमीपणा येईल असं आमच्या हातून कधीही काही घडणार नाही, एक उत्तम नागरिक म्हणून आम्ही जगणार आहोत, हे ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला अतिशय समाधान वाटतं की आम्ही जे काही बी टाकलेलं आहे ते खडकावरती पडलेलं नाही, तर ते कुठेतरी रुजलेलं आहे, त्याला चांगली फळं आलेली आहेत. आणि ह्या देशातले काही थोड्या प्रमाणावर का होईना पण चांगले नागरिक आम्ही तयार केलेले आहेत, याचा अतिशय अभिमान वाटतो. आणि म्हणून शिक्षकाच्या नोकरीमध्ये पैसा नसेल फारसा, पण ह्या नोकरीमध्ये एक महत्त्वाचं अतिशय चांगलं असं समाधान आहे की वेगवेगळे मुलं आमच्यासमोर येतात, त्यांना आम्ही शिकवतो, ते आमच्याकडनं बरंचसं काहीतरी घेतात, त्यांच्याकडनं आम्ही बरंचसं काहीतरी घेतो. खरंच तुम्हाला सांगते की ज्यावेळेला आम्ही शाळेत लागतो ना नोकरीला, त्यावेळेला आमचं व्यक्तिमत्व वेगळं असतं आणि मुलांना शिकवता शिकवता आमचं व्यक्तिमत्व बदलत जातं. की मुलांकडनं सुद्धा आम्ही इतकं काही शिकतो, खूप गोष्टी शिकतो, चांगल्या गोष्टी बऱ्याचशा शिकतो, वाईट काय करू नये हेही आम्ही शिकतो मुलांकडनं. की ह्या गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. मुलांची परिस्थिती, त्या परिस्थितीनं वर येणारी मुलं किंवा त्यांचं एकूण वागणं, त्यांचं एकूण ज्या काही साधं ते बोलतात त्यातनं सुद्धा बरंचसं काही आम्हाला शिकायला मिळतं. आणि त्यामुळे शिक्षक आपण झालो त्याच्याबद्दल ते समाधान आमच्या मनात वाटतं. एक अगदी साधा आत्ता आलेला अनुभव तुम्हाला सांगते, मध्यंतरी आलेला अनुभव. एक विद्यार्थी माझ्याकडे आला, त्याची बायको, नवीन लग्न झालं होतं आणि माझ्याकडे आलं. मी खरं म्हणजे ओळखलं पण नाही, कारण आम्ही तुम्हाला चेहऱ्याने ओळखतो पण नावाने बरंचसं लक्षात राहत नाही आमच्या. तो आला आणि ते दोघंजण माझ्या पाया पडली. मी म्हटलं नवीन लग्न झालं म्हणून पाया पडला होते कसं वाटलं मला. तर तो म्हणाला, बाई मी असं मला मुद्दाम भेटायला आलो आहे, कारण आम्ही ज्यावेळेला 10वीत होतो त्यावेळेला आम्हाला रजिया पटेलांचा एक धडा होता. तर त्या धड्यामध्ये स्त्रियांवर होणारे जे अत्याचार वगैरे आहेत त्याच्याबद्दल होतं. आणि त्यावेळेला तुम्ही वर्गामध्ये असं सांगितलं होतं, हुंड्याबद्दल तुम्ही बोलला होता की मुलींकडनं हुंडा घेता आणि त्यामुळे बऱ्याच मुलींना अशी चांगली स्थळं मिळू शकत नाहीत किंवा वडिलांची फार कुचेपणा त्याच्यामध्ये होते वगैरे, असं सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. आणि तुम्ही सहज वर्गामध्ये असं विचारलं की आत्ता सगळेजण ऐकताय, माना डोलवत आहे, पण खरंच किती जण हुंडा न घेता लग्न करणार आहेत, मला भेटून सांगा हा नंतर, असं तुम्ही म्हटलं होतं. आणि म्हणून आज मी तुम्हाला भेटायला आलो आहे की आमच्या जमातीमध्ये तो वेगळ्या जातीचा होता की आमच्या ह्याच्यामध्ये हुंडा घेतल्याशिवाय लग्न होत नाही. खूप हुंडा घेतात आमच्यामध्ये, पण मी वडिलांना पहिली अट घातली होती की मी बाईनं वचन दिलेले हुंडा घेणार नाही, मी लग्न करणार ते हुंडा न घेताच लग्न करणार आहे. 2-3 वर्ष माझं लग्न झालं नाही, वडील माझ्यावर रागावले की हुंडा न घेता लग्न करतोस म्हणून. शेवटी वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, तू हुंडा न घेता करतोस तर कर लग्न. आणि माझं लग्न झालं आणि मी हुंडा न घेता लग्न केलं. आणि त्याची बायको मला पुढे म्हणाली की तुमचे माझ्यावरती फार उपकार आहेत की माझ्या वडिलांना खरोखरच हुंडा द्यायची ऐपत नव्हती, पण एवढं चांगलं ठिकाण मला ह्याने जे तुम्हाला वचन दिलं होतं त्याच्यामुळे मिळालेलं आहे.
म्हणजे हे जे काही प्रसंग आहेत की जे कित्येक वर्षांनी आमच्या डोळ्यापुढे येतात, हे प्रसंग मनामध्ये अतिशय खोलवर शिजतात की आपण तेव्हा जे काय सहज म्हणून बोलून गेलो होतो त्याचा परिणाम इतका मुलांवरती होतो. आणि खरं आहे, आम्ही अगदी सहज म्हणून जे बोलतो ते सहज तुमच्या मनामध्ये रुजतं कुठेतरी आणि कुठेतरी त्याचा कायम परिणाम तुमच्यावरती होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही शाळेमध्ये भेटता त्यावेळेला तुम्ही अगदी साधी मुलं म्हणून आमच्यासमोर असता की ज्यांच्यावर संस्कार करायचे अशी मुलं असतात. पण आज जेव्हा इतक्या वर्षांनी तुम्ही आमच्यासमोर येता त्यावेळेला अतिशय समाधान वाटतं की आपण जे काय कार्य केलेलं आहे किंवा जे काय आपण मनापासून काम केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला एवढ्या मुलांच्या रूपाने समोर दिसतं आहे असं मनापासून वाटतं. आणि म्हणून आज आम्ही इथे जे मुद्दाम सगळेजण जमलो ते एवढ्याचसाठी जमलो होतो की आम्हाला आमची मुलं आज कुठे आहेत हे पाहायचं होतं. आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला अत्यंत समाधान वाटलं आणि त्या समाधानाच्या सगळ्यांचं इथे असं झालं असेल असं मला वाटतं की अतिशय समाधान सगळ्यांना वाटलं असेल. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे त्याबद्दल मला मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की आम्ही जे काही थोडंफार केलेलं आहे त्याचं सार्थक झाल्याचं समाधान तुम्ही आज आम्हाला मिळवून दिलेलं आहे. डोनेशन शाळेसाठी जे जमा केलेलं आहे सुंदर नील नभात, उंच भरारी जरी घेतली सुंदर नील नभात, मायेचा तव स्पर्श शोधितो पुन्हा तुझ्या पंखात, माते उब तुझ्या पंखात. थँक्यू. चेक आपण शाळेला देतो आहोत आपल्यातर्फे. आपला बोर्डात आलेला विद्यार्थी आणि वर्गाचा मॉनिटर. पण मी पुढचं जे अपील केलंय ते मात्र लक्षात ठेवा. लेक्चर्स आणि ही तुमची CD आपण शेवटी जी डॉक्युमेंटरी फिल्म काढणार आहोत शाळेमध्ये त्यातला थोडासा भाग आपण इन्क्लूड करूयात जेणेकरून तुम्ही सगळे त्यात दिसाल. तेही काम दांडेकरबाईंकडे सोपवलेलं आहे कारण त्यावेळेस मी नसणार आहे पण त्या ते काम पूर्ण करते. मी रिटायर होणार मे मध्ये. 11 मेला मी रिटायर होणार. 2011 सुरुवात करणार. स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे मुलांकडून करून घ्यायची असेल आमच्यासारख्या मुलांकडनं तर एक 3-4 मेन हेडवाल्या ॲक्टिव्हिटीजसाठी आम्ही काही ग्रुप फॉर्म करू. व्हेरी गुड. है ना. आणि प्रत्येक ग्रुपचा एक लीडर असेल जो अँकर करेल ती ॲक्टिव्हिटी आणि काय म्हणजे जो काय हातभार आम्ही देऊ शकतो आपण द्यायला हरकत नाही. मुलंच काय करायचं माहिती नाही पण ते त्यावेळेला भेटून ठरवता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. महिन्यातनं एक वार ठरवा. शनिवार सांगितलं तरी चालेल. माझे भूगोलाचे शिक्षक मी आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे कीर्ती कॉलेजचे पेडणेकर आपण घेऊयात आणि मग नंतर तुम्ही त्यामध्ये काय करू शकाल ते जर सांगितलं कारण काय ते परत भेटल्याशिवाय असं कळणार नाही नाही. होणार. त्यांना नुसतंच बोलणं होईल की हो आम्ही करणार परत पुढच्या वर्षी महिन्यातनं एक शनिवार तो आजच ठरवा. महिन्यातला 4था शनिवार, पहिला शनिवार 3-4 प्रोजेक्ट सांग. त्या साधारण प्रोजेक्टची साधारण माहिती सांगा आणि आम्हाला एकदा इंडिव्हिज्युअली अपॉइंटमेंट घेऊन येऊ दे आणि मग कधी सांगू आता का तुम्ही भेटायला परत येणार आहात आता? बाई ह्याच्यावर 100 वर्षातले डॉक्टर जर आपल्या शाळेतले आम्हाला ट्रेस करता आले तर आम्हाला त्याची एक लिस्ट बनवून तुम्हाला द्यावीशी वाटेल की आपल्या शाळेचे कुठले कुठले डॉक्टर कुठल्या कुठल्या फील्डमध्ये. पण मग असं प्रत्येक क्षेत्रातल्याच लोकांनी का नाही करायचं? नुसते डॉक्टर्सच का? नाही एक एक डॉक्टर याची कल्पना भूषणची अशी आहे की 100 वर्षातले जे डॉक्टर्स आहेत त्यांची जर लिस्ट आम्ही केली ते शाळेच्या बाहेर पडलेले आहेत. सिनियर ज्युनियर बरेच जण ओळखीचे आहेत त्याच्यात आपल्याला एक लिस्ट बनली की आपल्याला एक बाबा ही 100 वर्षांची ह्या शाळेची समाजात दिलेली डॉक्टरांची वेल. हा एक इंजिनियर जे प्रख्यात इंजिनियर होते म्हणजे आता फॉर एक्झाम्पल श्रेयस त्याच्या वडिलांची लिगसी सोडून स्वतःचं काही वेगळं करतोय किंवा पराग वगैरे डिफरंट फील्डमध्ये किंवा अजित बिंग ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट इज इनटू समथिंग लाईक दिस की प्रत्येक फील्डमध्ये
यालीच करायला तसं मी आता तेच म्हणतो पाहिजे. ऑन कॅमेरा आय एम कन्फ्युसिंग डॉक्टरांची लिस्ट बनवायचं काम माझं हे मी जबाबदारी घेतो. इंजिनियर, कारण आम्हाला डॉक्युमेंटरी फिल्म पण काढायची आहे, तर त्यासाठी अशा लोकांची आम्हाला गरज लागणारच आहे, बरोबर आहे. 2012 साली लागणार, तर तोपर्यंत ती माहिती गोळा करणं, त्याचं स्क्रिप्ट लिहिण्याचं काम दांडेकरबाई करतायत. सिव्हिल इंजिनियर म्हणजे नक्की काय करतात? आता ह्यांनी जी वेगवेगळी नावं घेतली जी आम्हाला सुद्धा कळली नाही. ते म्हणजे नक्की काय करतात? अशा जर काही कोणाशी जर संवाद साधण्यासाठी जर एखाद्या शनिवारी किंवा जर बोलवायची गरज भासली तर तुम्ही जरूर बोलवा. असं नाही, असं काहीतरी असं करावं. कारण काय होतं, 12वीमध्ये वेळ नसतो. अगदी खरं सांगायचं तर 10वी नंतर घरचे लोक मागे लागतात की आता काय करणार. सायन्सला गेल्यानंतर विचार करायला वेळ नसतो कारण क्लास असतात. 12वी नंतर ऍडमिशन मिळेल हा क्रायटेरिया, म्हणजे मार्कांच्या वरती जिथे ऍडमिशन मिळेल हा क्रायटेरिया खूप वेळा जास्त पुढे जातो. तेव्हा आवड बिवड वगैरे माहितीच नसल्यामुळे ते मिळाल्यानंतर बऱ्याच लोकांना कळतं की तसं आपल्याला आवडत नाही पण करायला पाहिजे. त्याच्यात त्यांना मार्क मिळतात, त्याच्यात ते उच्च पदाला पण जातात, पण त्यांना आवडत नसतं ते कारण माहीतच नसतं. त्यामुळे असं मला वाटतं की आपण आता जी लोक अमृतवेल आपला जो नेहमीच आहे त्याचा विशेषांक काढणार आहोत. त्याचं संपादकीय पण दांडेकरबाईंकडेच आहे, कारण त्या आता घरी बसून हे कामं करू शकतात आणि त्यांचा मुख्य म्हणजे ते क्षेत्र त्यांचं आहे, त्यामुळे त्यांनी मदत करायचं कबूल केलेलं आहे आम्हाला. त्यांच्या मदतीला तुमच्यासारखी मुलं हवी आहेत, ती मात्र कोणी जाणार असाल तर जरूर त्यांना मदत करा. लेख म्हणजे आता त्यांनी काही विषय ठरवले, सांगते ना, तुमच्या शाळेविषयीच्या आठवणी, शिक्षकांविषयीच्या आठवणी किंवा शिक्षण क्षेत्राबद्दल काही लेख दिलेत ना, असंच काही दिले ते विषयांचा कागद दिला आहे आणि 4-5 लेख दिलेत, पण तेच दिले पाहिजेत असं नाही. तुमचं व्यवसायाबद्दलचं मार्गदर्शन सुद्धा तुम्ही त्या लेखातनं केलं तरी हरकत नाही. म्हणजे प्रत्येकाला असं समोर उभं राहून, आता दांडेकरबाईंसारखं वक्तृत्व आमच्याकडे नाही, त्यामुळे ते असं उभं राहून बोलणं हे आम्हाला जमत नाही. मग आम्ही काय म्हणू की आम्ही लिहून देऊ, तर तसं जर असेल तरी तसंही ते मान्य आहे. तुमच्या क्षेत्रातल्या ज्या काही गोष्टी तुम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी द्याव्याशा वाटतात, जाहिराती, भूषण शैलेश, तुमच्या हॉस्पिटलच्या जाहिराती पाठवा, त्याचे दर मी तुम्हाला पाठवते. आणि विद्यार्थी, आणि त्यातनं सगळ्यात शेवटी परिसंवाद किंवा निबंध लेखन अशा स्पर्धा होती. आणि 12 साली जेव्हा समारोप असेल तेव्हा त्याचा बक्षीस समारंभ. हे साहित्य मंडळ या वर्षीपासून सुरू करून कायम ठेवण्याचा प्रयत्न असावा, पण निदान यावर्षी तरी तो नक्की चालू राहील. त्याच्यानंतर एक बाल झुंबड म्हणून आम्ही कार्यक्रम करणार आहोत. त्याच्यामध्ये 5 प्रमुख क्षेत्रांना आम्ही स्पर्श करणार आहोत. एक म्हणजे नाट्य, नृत्य, वादन, गायन, वक्तृत्व आणि निवेदन. या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधली मुलं आधी निवडणार. पहिल्या झुंबडमध्ये ती मुलं निवडणार. किमान 15 ते 20 मुलं आम्ही निवडणार. प्रत्येकाला माजी विद्यार्थी जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना बोलवणार. त्यांच्याकडनं 1-2 दिवसाचं वर्कशॉप करणार, त्यांना जसा वेळ असेल तसं, 1 किंवा 2. पुन्हा पैशाचा प्रश्न आहे म्हणून माजी विद्यार्थ्यांना बोलवणार की जे पैसे घेणार नाहीत, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणार आणि मग त्यांच्या स्पर्धा करून प्रत्येकातला 1-1 विद्यार्थी शेवटच्या वेळेस सादरीकरण करणार. असंच ठरलं ना आपलं. तर या पद्धतीने हा बाल झुंबडचा कार्यक्रम होईल. या 5 क्षेत्रांना स्पर्श केला जाईल. म्हणजे केवळ शिक्षण किंवा केवळ इतर गोष्टी असं नाही, तर सगळ्याला स्पर्श होईल अशी काळजी घेतलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी डॉक्युमेंटरी फिल्म होईल. या मधल्या काळामध्ये 3 मोठे कार्यक्रम करायचा विचार आहे. एक हंडे यांचा मराठी बाणाचा कार्यक्रम, त्याची तिकीट तुमच्यापर्यंत आली की न काचकूच करता घ्यायचं तिकीट आणि कार्यक्रमाला यायचं. निदान घरातल्या सगळ्यांची तरी घ्या, तेवढी तरी घ्यायची, जेवढी मंडळी घरात आहेत तेवढी तिकीटं घ्यायचीच. तर पण असा कार्यक्रम करायचा. तुम्ही मध्ये मध्ये बोर होते म्हणून मी ही वाक्य टाकते फक्त. तर तसा कार्यक्रम करायचा त्यांनी कबूल केलेला आहे आणि तो कार्यक्रम ग्राउंडमध्ये होणार आहे जानेवारीमध्ये. तर त्यावेळेस माझ्या डोक्यात असं आहे, ते मी आत्ता त्यांच्याशी बोलली आहे, नितीन वैद्यांशी. त्यांना मी असं सांगितलं की माझे विद्यार्थी गायक आहेत, वादक आहेत, नाट्य क्षेत्रात आहेत. तर मी त्यांना सांगितलं की हे विद्यार्थी मी तुम्हाला, चला एक ग्राउंडमध्ये फोटो काढायचे, पटकन चला. आणि मग नंतर तुम्ही परत वर येणार असाल तर मला सांगा, मला शिकवायला कसं सांगायला लागेल, नाही तर करणार आहे.
साईडला घे साईडला घे साईड 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 अजून थोडा साईडला घे बस 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 थोडा इकडे घे थोडा इकडे घे अमिताभ पुढे गेला अमिताभ चलो 1 2 3 स्टार्ट चलो हृदय चिरा सगळ्यांनी आपलं हृदयामध्ये सगळे आमच्या टीचर्स आले पाहिजे श्रेयस निंबाने आला पाहिजे 1 2 3 गो अजून एक अजून एक अजून एक आता उजवा पाय पुढे एक असा हे नीट घे रे अजून एक काढ 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 येतात का व्यवस्थित बघ शिवाय हे तू शिवाजी महाराज येतात की नाही स्माइल स्माइल हे सिरियस फोटो असं ते लोक लोक पाठवेल